नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज आहे फादर्स डे आणि नील आलेला आहे स्काउट कॅम्पहून काल. तर त्याने बनवला आहे केक. कोणता केक? आंबा केक, मँगो केक बनवला आहे. आणि आम्हाला कोणाला माहिती नाही, मी आज अजिबात त्याला हेल्प केलेली नाही आहे, मी नव्हतीच म्हणजे. तर त्याने हे स्वतः बनवलेलं आहे. मला माहिती नाही कोणते त्याने इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत. त्याला पण मग बनवलं कसं काय? युट्यूबवरनं बनवलं, पण काय घेतलं ते माहिती नाही असेल ना. मग काय होतलंच त्याच्यात? त्याला पण नाही माहिती म्हणतं. कुठून बनवला? युट्यूबवरून बनवला आहे. युट्यूबवरून पाहून बनवला आहे, पण इन्ग्रेडियंट्स काय वापरले त्याच्यात तर दिलेलं असेल ना. यू डोंट नो. मग काय वापरलं त्यात? असं कसं काय? मला आठवते नाही, पण बनवलं आहे ना. दिसतं तर छान आहे, अगदी स्पंजी. हे बघा, दिसतं मस्त. हे बघा, हे बघा. काय काय वापरलं? आंबा, अजून व्हॅनिला, काय इसेन्स? व्हॅनिला इसेन्स. अजून आणि फ्लावर. कोणता फ्लावर? ऑल पर्पज. हो. अजून शुगर घातला? कोणता शुगर? काळा. काळा नसतं शुगर, ब्राऊन शुगर. ब्राऊन शुगर घातलंय. अजून किती घेतला? ओके. तर यूट्यूबवरनं पाहून येणे केलेलं आहे. आय डोंट नो. बनवून मोकळं झालंय. तिथे जे लिस्ट होती ते त्याने वापरून बनवलेलं आहे. तर मँगोची प्युरी बनवली का? मग काय केलं? घातलं त्याच्यात. कसं घातलं? डायरेक्ट मँगो घातला? हो, पूर्ण अख्खा मँगो घातलास? हो, अख्खा म्हणजे काय? त्याचे पीसेस वगैरे केलेच की काय? पूर्ण मँगो? हो, 3 पीस. हां, ओके. मँगो चिरून त्याचे पीसेस घातलेस ना. म्हणलं नाही तर कोईच मँगो त्यात निघायचा. पूर्ण मँगो घातलाय म्हणतो. त्याने प्युरीने बनवली मँगोची पीसेस करून त्यात घातलेत. तर आता केक कटिंग केल्यानंतर खाल्ल्यानंतर आपल्याला कळेल त्याची चव. दिसायला तर खूपच छान दिसतोय आणि कलर पण वापरला आहे वाटतं. येलो वापरत होता, पण ते ऑरेंज झाला. येलो वापरला? हो. पण ते हे कलर झाला. हे बघा, तो काल घरी आला, अगदी छान होता. नंतर मग त्याला संध्याकाळी सुरू झाला सर्दी आणि खोकला. ताप नाही त्याला, सर्दी आणि खोकला झाला. चला, हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते. एकदम छान असा केक बनवला आहे. मदर्स डेला पण बनवला होता, तेव्हा मी त्याला सांगितलं होतं काय काय वापरायचं. हे बघ, छान आहे ना. हो, मला तर असं झालं कधी खाऊ कधी नाही. आता अगस्ती गेला आहे जिमला, तो आल्यानंतर मग केक कटिंग होईल. आणि आज पिझ्झाचा बेत आहे का. छान दिसतोय, छान स्पंजी मस्त झालेला आहे, छान. आता आपण बेकरी ओपन करूया अमेरिकेत. हां, काय बेकरी ओपन करू ना केकची. का स्टोर का नाही आवडत ना? ते बिझनेस नाही मिळते पैसे. कोण म्हणते पैसे मिळते? लहान बेबी सारखं काय बोलते? लाडात आल्यावर असं बोलतो. आजची पार्टी आहे पिझ्झा पार्टी. तर हा पिझ्झा आज खायचा होता, जेट पिझ्झा. हा खूप महागडा पिझ्झा आहे, तेवढाच तो टेस्टीसुद्धा. तर एवढा जो आहे पिझ्झा तो $25 आहे.
आणि त्यासोबतच ब्रेड चीज मागवलेलं होतं आणि त्यासोबत भरपूर फ्रेंच फ्राईजसुद्धा. तर या ठिकाणी तुम्हाला प्लेटमध्ये फ्रेंच फ्राईज दिसत असतील. असं ठरलं की गरमागरम आधी पिझ्झा ते खाऊन घेऊया, नंतर केक कटिंग करूया. Cheese. Happy Father's Day to you. 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 Wow, look at that, how soft, spongy it is. Spongy. Spongy. Baking soda. Wow, look at that. There are mango. You can made mango? See the Yeah. mango. Wow, it smells like a mango. Oh. Thank you. हे बघा, I don't know, but there are multiple types of cheese वाव, for Ding different types time. of हे बघा किती छान केक बनवलाय. हे बघा किती स्पंजी. black हे बघा, spots. That's crazy. Where? हे बघा किती सॉफ्ट नीलने केक बनवलाय, पाहिलं. आणि मँगोचे पीसेस घातले त्याने. मँगो केक मस्तच. मस्त होतं बाबू, एकदम मस्त. केक जेवढा सॉफ्ट होता तेवढाच तो टेस्टीसुद्धा अगदी अप्रतिम असा झालेला होता. मला आज त्याचं खूप खूप आश्चर्य वाटलं. त्याने एकट्याने बनवला, आम्हाला काही कळालंसुद्धा नाही त्याने कधी बनवला, केव्हा बनवला. आज त्याचं मला खूप खूप कौतुक वाटलं. केक कटिंगच्या वेळेस काही फोटोसुद्धा घेतलीत, आपल्याकडे आठवणी छान छान राहाव्यात म्हणून. तर तुम्हाला हे फोटो आणि हे पोजेस कशी वाटली नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ फादर्स डेचा कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.